नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण नेहमी ऐकतो की शांती हवी असेल तर लोकांपासून दूर जा, स्वतःला वेगळं करा. पण खरंच तसं करण्याची गरज आहे का? आज आपण बघणार आहोत की बाह्य जगापासून पळ काढण्याऐवजी आतूनच एक मजबूत आणि शाश्वत मानसिक शांतता कशी मिळवता येईल. आता विचार करा, आजकाल सोशल मीडियावर एक ट्रेंड अगदी वाऱ्यासारखा पसरतोय हो ना? थोडं काही बिनसललं की लोकांना थेट आयुष्यातून ब्लॉक करा, कट ऑफ करा. पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. अशा कडक सीमा आखून किंवा लोकांपासून पूर्णपणे दूर पळून जाऊन आपल्याला खरोखरच खरी शांतता मिळतेय का? की आपण फक्त तात्पुरती मलमपट्टी करून मूळ समस्या तशीच लपवून ठेवत आहोत? म्हणूनच असं म्हणतात की खरी शांतता हे कौशल्य आहे. ते कोणतंही अंतिम ध्येय किंवा डेस्टिनेशन नाही. याचा सरळ अर्थ असा की शांतता ही बाहेरून मिळणारी किंवा विकत घेता येणारी गोष्ट नाहीये. ती आतून विकसित करावी लागते. बाहेर कितीही गोंधळ असू द्या, वादळ असू द्या, स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजेच हे कौशल्य. चला तर मग या शांततेचा भक्कम पाया रचणाऱ्या 6 मूलभूत स्तंभांवर आपण आज नजर टाकूया. 1. भावनिक बँडविड्थ. 2. अँकर मॉर्निंग. 3. भावनिक गार्डरेल. 4. नैतिक अलिप्तता. 5. नात्यातील सायलेंट इव्होल्यूशन. आणि 6. द मिरर इफेक्ट. तर सुरुवात करूया पहिल्या स्तंभापासून, द इमोशनल बँडविड्थ थिअरी, म्हणजेच भावनिक क्षमतेचा सिद्धांत. आपण बऱ्याचदा अशी तक्रार करतो की समोरच्याला माझं म्हणणं समजतच नाहीये. पण खरं तर इथे होतं काय? समजा आपण FM फ्रिक्वेन्सीवर बोलतोय आणि समोरची व्यक्ती AM फ्रिक्वेन्सीवर अडकलेली आहे. अशा वेळी ती व्यक्ती आपल्याला मुद्दाम चुकीचं ठरवत नसते. त्यांच्याकडे तो सिग्नल पकडण्याची क्षमता किंवा ती बँडविड्थच नसते. त्यामुळे त्यांना आपले विचार ऐकू जाणं किंवा पचवणं अक्षरशः अशक्य असतं. मग इथे काय करायला हवं? आपलाच सिग्नल वारंवार दुरुस्त करत बसण्याऐवजी समोरच्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी आहे तशी स्वीकारायला शिकलं पाहिजे. जिथे क्षमताच नाहीये तिथे आपला मुद्दा पटवून देण्याची सक्ती करणं अगदी व्यर्थ आहे. हा फक्त 2 वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजमधला फरक आहे. कुणी कुणाला रिजेक्ट करत नाहीये. हे एकदा समजलं की शांततेच्या दिशेने आपलं पहिलं पाऊल पडलं असंच समजा. आता येऊया दुसऱ्या स्तंभाकडे, द अँकर मॉर्निंग. आपल्याला माहितीच आहे की दिवसाची पहिली 30 मिनिटं ही किती महत्वाची असतात. झोपेतून उठल्या उठल्या फोन हातात घेऊन जगाच्या त्या गोंधळात उडी मारण्यापूर्वी हे 3 सोपे टप्पे लक्षात ठेवा. 1. आपला आजचा हेतू निश्चित करा. 2. आपली आतली दिशा, आपला कंपास सेट करा. आणि त्यानंतरच तिसऱ्या टप्प्यात बाह्य जगाचा सामना करा. मोबाईलवरच्या नोटिफिकेशन्सचं वादळ येण्यापूर्वी स्वतःला स्थिर करण्यासाठी हा वेळ असतो. कारण जर आपण सकाळी उठल्याबरोबर आपली मनस्थिती स्वतः ठरवली नाही तर हे जग ती आपल्यासाठी ठरवेल. आणि ते आपल्याला नकोय. सकाळचा वेळ हा एखाद्या जहाजाच्या भक्कम नांगरासारखा म्हणजेच अँकरसारखा असायला हवा. हा अँकर आपल्याला दिवसभर स्थिर ठेवतो आणि इतरांची ती गोंधळलेली ऊर्जा आपल्यावर लादली जाण्यापासून आपल्याला वाचवतो. आता वळूया तिसऱ्या स्तंभाकडे, दी इमोशनल गार्डरेल, म्हणजेच स्वतःभोवतीची भावनिक सुरक्षितता. इथे आपण एका अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, शोषणाशिवाय सहानुभूती. म्हणजेच दुसऱ्याच्या भावना, त्यांचा तणाव आणि दुःख नक्की समजून घ्यायचं, पण त्याचं ओझं आपल्या स्वतःच्या खांद्यावर अजिबात घ्यायचं नाही. आपण सगळेच कधी ना कधी म्हणतो की मला दुसऱ्याचं दुःख बघवत नाही, पण बऱ्याचदा आपण नकळत इतरांचा तो सगळा मानसिक ताण स्पंजसारखा स्वतःमध्ये शोषून घेत असतो. हे अगदी एखाद्या महामार्गावर उभं राहून ट्रॅफिक पाहण्यासारखं आहे. आपण ट्रॅफिक पाहतो, अपघात पाहतो, पण स्वतः त्या अपघाताचा भाग बनत नाही. बरोबर? आपण इतरांना पूर्णपणे पाठिंबा देऊ शकतो, काळजी करू शकतो, त्यांना मदत करू शकतो. पण त्यांच्या आयुष्यातील त्या भावनिक गुंतागुंतीची आणि परिणामांची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेण्याची खरंच काहीही गरज नसते. यानंतर येतो चौथा स्तंभ, एथिकल नॉन इंटरफेरन्स, म्हणजेच नैतिक अलिप्तता. इथे एक फार सुंदर आणि सखोल संकल्पना आहे, संघर्षाची प्रतिष्ठा. आपण जेव्हा अति काळजीपोटी एखाद्याला सतत दुरुस्त करण्याचा किंवा त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा खरं तर आपण त्यांच्याकडून त्यांच्याच संघर्षातून शिकण्याची, पडण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची संधी हिरावून घेत असतो. लक्षात ठेवा, लोक आपल्या सांगण्यावरून कधीच बदलत नाहीत. ते तेव्हाच बदलतात जेव्हा त्यांच्या त्या जुन्या सवयी त्यांच्यासाठी असह्य आणि वेदनादायी ठरतात. मग अशावेळी आपण काय करायचं? तर आधाराचा सर्वोच्च स्तर म्हणजे
एखाद्याच्या अडचणीच्या काळात केवळ त्यांच्यासोबत खंबीरपणे उपस्थित राहणं, त्यांना त्यांचं ते आंतरिक काम करू देणं आणि आपण फक्त पाठीशी उभं राहणं. त्यांच्या समस्या स्वतः सोडवायला जाण्यापेक्षा आपली नुसती उपस्थिती तिथे असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आणि प्रभावी ठरतं. आता पाहूया 5वा स्तंभ, सायलेंट रिलेशनशिप इव्हॉल्युशन, म्हणजेच नात्यांमधील मूक उत्क्रांती. आपण जसजसे प्रगल्भ होतो, स्वतःला बदलतो, तसतसं जुन्या नात्यांमध्ये काही मूक शांत बदल करणं आवश्यक असतं. त्यासाठी हे 4 टप्पे लक्षात घ्या. सर्वात आधी स्वतःमध्ये झालेला तो बदल ओळखा. दुसरं, आता नात्यांचे जुने नियम किंवा आराखडे कालबाह्य झालेत हे मान्य करा. तिसरं, आपल्या भूमिकेत अगदी शांतपणे कोणालाही न दुखावता बदल करा. आणि चौथं, त्या नात्याला नैसर्गिकरित्या पुढे वाढू द्या किंवा मग विरघळू द्या. हे अगदी एखाद्या खेकड्यासारखं आहे. जेव्हा तो वाढतो आणि त्याचा जुना शंख त्याला अपुरा पडतो, तेव्हा तो शंख सोडून देतो. पण याचा अर्थ तो संपूर्ण समुद्र सोडून देतो का? अजिबात नाही. त्याला फक्त त्या समुद्रात वावरण्याची एक नवीन पद्धत शोधावी लागते. तसंच जुनी नाती तोडून टाकण्यापेक्षा ती शांतपणे अपडेट करणं गरजेचं असतं. यामुळे नाती टिकतात आणि ती अधिक मॅच्युअरही होतात. आणि आता शेवटचा 6वा स्तंभ, द मिरर इफेक्ट, म्हणजेच आरशाचा प्रभाव. इथे 2 गोष्टी आहेत, आरसा आणि कॅनव्हस. जेव्हा लोक आपल्यावर विनाकारण चिडतात, रागाने बोलतात किंवा टोकाची प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते तुमच्याकडे बघत नसतात. ते त्यांच्याच भूतकाळाच्या असुरक्षिततेच्या आणि फ्रस्ट्रेशनच्या आरशात पाहत असतात. म्हणूनच म्हणतात ना, लोक आपल्याला जसे आपण आहोत तसे पाहत नाहीत, ते त्यांच्या स्वतःच्या चष्म्यातून आपल्याला पाहत असतात. आणि हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. आपण इथे फक्त एका कोवळ्या कॅनव्हाससारखे आहोत, ज्यावर समोरची व्यक्ती त्यांच्या तणावाचे रंग उधळत असते. हे एकदा आपल्या लक्षात आलं की आपण कुणाचंही बोलणं मनाला लावून घेत नाही आणि परिस्थितीकडे अगदी त्रयस्थपणे पाहू शकतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे आहेत ते 6 मार्ग जे आपली आतली ताकद वाढवतात. बँडविड्थ समजून घेणं, सकाळचं अँकर टाकणं, भावनांना गार्डरेल लावणं, अलिप्त राहायला शिकणं, नात्यात मूकपणे बदल करणं आणि हा आरशाचा प्रभाव ओळखणं. लोकांमध्ये सतत भिंती उभारण्यापेक्षा किंवा त्यांना कट ऑफ करण्याच्या त्या थकवणाऱ्या प्रकारापेक्षा हा मार्ग नक्कीच जास्त शाश्वत आणि शांतता देणारा आहे. आता थोडा विचार करूया. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून आपण जे काही शिकलो, त्या 6 स्तंभांपैकी तुम्हाला दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी कोणता स्तंभ सर्वात जास्त कठीण वाटतोय? स्वतःच्या वागण्यावर थोडा विचार करा आणि खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. स्वतःच्या या आंतरिक जगावर, मनावर प्रभुत्व मिळवण्याचा हा प्रवास असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा. वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानाच्या आधारावर तयार केलेल्या अशाच आणखी माहितीपूर्ण विश्लेषणांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. धन्यवाद.